झी 24 तास, एक पाऊल पुढे। पाकिस्तान शरीफ होईल का या चर्चेच्या शेवटच्या भागाकडे आपण आलेलो आहोत। देवरे सर, नवाज शरीफांना त्यांच्या देशातले प्रश्न सोडवता मग तो दहशतवादाचा असेल, आतंकवादाचा असेल, सैन्याचं वरचढ होण्याचा असेल, बेरोजगारी असेल, इतर सगळे प्रश्न असतील, हे प्रश्न जरी मनापासून सोडवायचं त्यांनी ठरवलं आणि युद्ध पातळीवर काम हाती घेतलं तरी सुद्धा त्यांना 5 वर्ष पुरतील का? आणि ह्या सगळ्यातून भारताने हे सगळे व्याप नवाज शरीफ करत असताना भारताने त्यांच्याकडून किती अपेक्षा बाळगणं प्रॅक्टिकल ठरेल असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणाला तसं पुढची 2-3 वर्ष तर सहज लागतील। निदान आपल्याला कल्पना येईल की तिथलं सरकार खरोखरच त्या दृष्टीने प्रयत्न करतंय का नाही। आता या दरम्यान पाकिस्तान आपल्यावरती परत आता दडपण आणायला सुरुवात करेल की जी पीस प्रोसेस मध्यंतरी आपण जवळजवळ बंद केली होती, हे जे मध्ये जे इन्सिडेंट्स घडले, आपले सैनिक त्यांना मारलं, त्याच्यानंतर सरबजीत, आणि ती आता पीस प्रोसेस परत सुरू करा। म्हणजे त्याला जे कॉम्पोजिट डायलॉग म्हणतात, त्यांना त्याच्यामध्ये काश्मीरबद्दल चर्चा करायची असते। तर याबद्दल आपल्याला पाकिस्तानला ठणकावून आणि अत्यंत खंबीरपणे सांगावं लागेल की जोपर्यंत आम्ही ऑन ग्राउंड जमिनीवरती असा काही पुरावा बघत नाही, उदाहरणार्थ पाकिस्तानचा टेररिस्ट पाठवण्याकडे कितपत सध्या त्यांचा मागे त्यांचा हातभार आहे, किती हस्तक्षेप ते काश्मीरमध्ये करतायत, याचा आम्हाला जोपर्यंत नीटपणे पुरावा मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही पीस प्रोसेस सुरू करणार नाही, अशी आपल्याला याबद्दल खंबीर भूमिका आता घ्यावी लागेल। कारण 2004 मध्ये पाकिस्तानने स्वतः कबूल केलं होतं की आम्ही आमची जी भूमी आहे ती भारताविरुद्ध टेररिझमला वापरली जाऊ देणार नाही। परंतु आपण त्यानंतर काय घडत आले पाकिस्तानमध्ये हे पाहतच आलेलो आहोत। बिलकुल। तर पाकिस्तानबद्दल कडून फार अपेक्षा न करता आपण ते कोणकोणत्या त्याच्यामध्ये काय काय स्टेप्स घेत आहेत हे जगा बघत राहिलो आणि आपल्याकडून अर्थातच त्याला काही ना काहीतरी प्रतिसाद देऊ आपण, परंतु फार आपण एकदम त्याच्यामध्ये अति जास्त अशी रिॲक्शन द्यावी असंही काही मला वाटत नाही। हे सावधानपणे करायची आवश्यकता आहे याच्यामध्ये। बिलकुल, खूप आनंदी व्हावं, उत्साहित व्हावं, उल्हासित व्हावं असं काही याच्यामध्ये फारसं नाही असं तुम्ही म्हणताय। शेवटी अरविंद गोखलेंकडे आपण जाऊया। अरविंद सर, वेगळ्या अर्थाने मी तुम्हाला विचारतो, वेगळ्या अर्थाने दिल्लीत ब्रेकफास्ट, कराचीत लंच आणि लाहोरमध्ये डिनर हे वेगळ्या अर्थाने आता नवाज शरीफ यांच्या बाबतीत शक्य होईल का? ज्या प्रकारे भारताने दरवाजे उघडलेले दिसत आहेत पहिल्याच दिवशी, अजून त्यांचा अधिकृत राज्याभिषेक होण्याच्या सुद्धा अगोदर, काय या दृष्टीने तुम्ही बघता भारताने आपल्याला प्रॅक्टिकल काय काय अपेक्षा आहेत? खरं सांगायचं झालं तर देवरे साहेबांच्या मताशी मी थोडासा सहमत आहे। कारण असं आहे की नवीन सत्ता आता आलेली आहे, शरीफ हे प्रामाणिकपणाने प्रयत्न करतायत की नाही हे पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची वक्तव्य कशी राहतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील। आत्तापासून आपण संशयानं पाहणं आणि सगळा पीस प्रोसेस समजा जो काही आहे उद्या उभा राहणारा तो आत्ताच त्याला मोडता घालणं हे तितकंसं बरोबर नाही आहे। पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मगाशच्या चर्चेमध्ये जसं पटवर्धनांनी सांगितलं की शरीफ हे पहिल्यांदा तुमच्या या जियाउल हकच्या बरोबर वाढलेले गृहस्थ आहेत। त्यांच्या त्या पंजाब प्रांताचे ते पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून झाले, ते नेमले गेलेले आहेत। आणि एकच गोष्ट चांगली आहे त्यांच्या बाबतीमध्ये की हाफिज सईदचं व्यासपीठ त्यांनी कधी वापरलेलं नाही आहे। हाफिज सईदच्या व्यासपीठावरती इम्रान खान प्रमाणे ते गेलेले नाही आहेत। पण आता त्यांचे जे प्रश्न आहेत ते इतके गंभीर आहेत, म्हणजे आजच बघितलं तर असं लक्षात येईल की मुत्तहिदा कौमी मूव्हमेंटच्या अल्ताफ हुसेननी अशी धमकी दिलेली आहे की कराचीचा कौल जर तुम्हाला मान्य नसेल तर कराचीला पाकिस्तानपासून वेगळं काढा। बिलकुल, त्याच्यासाठी तयार राहा, ब्लडशेडला तयार राहा, ही आत्ताची भाषा आहे। त्यामुळे त्यांचे प्रश्न हे त्यांना अनंत आहेत। त्या प्रश्नांमध्ये नवीन प्रश्न आपण निर्माण न करता शांततेनं राहायचे प्रयत्न करूया। याचा अर्थ असा नव्हे की डोळ्यावर पट्टी बांधून आपण गप्प बसलो पाहिजे। पण आत्ता नवीन सरकार येतंय, त्याला थोडीशी संधी देऊया, त्याला पुढे जाण्याची संधी देऊया। ते पुढे गेले आणि 4 पावलं शांततेच्या दृष्टीने त्यांनी चांगली टाकली तर ती आपल्याला नको आहेत असं थोडंच आहे।
बिलकुल. याचा सध्या एक आपण भाग वाट आणखीन बघूया असं सांगायचा- तुमचं मत आहे. सध्या आपण वाट बघूया, घाई करायला नको, मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवायलाही हरकत नाही, मात्र तो विश्वास इतकाही असायला नको की आपण डोळे मिटून त्यांच्यावर विश्वास टाकावा. शेवटी आजचा रोखठोक प्रश्न आपण बघूया. आज आम्ही प्रश्न विचारलेला होता, नवाज शरीफ यांच्या विजयामुळे भारत पाकिस्तान संबंध सुधारणार का? आणि बघा याच्यावर लोक काय म्हणतायत, जवळपास 64% लोकांना असं वाटतं की नाही, भारत पाकिस्तान संबंध शरीफ यांच्यामुळे सुधारण्याची काहीही शक्यता नाही, तर 36% लोक होय म्हणतात. सध्या तरी पाकिस्तानची राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि भारताबरोबर असलेले संबंध याच्यामुळे भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यात शरीफ यशस्वी होतील असं सध्या तरी बहुतांश नागरिकांना वाटत नाहीये. हे बदलण्याचं संपूर्ण कसब आता शरीफ यांच्या हाती आहे. त्यामुळे शरीफ काय करतात, ते स्वतः शरीफ असले तरी सुद्धा पाकिस्तान शरीफ होतो का, जसं अरविंद गोखले म्हणाले, यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. मात्र ही वाट पाहण्याशिवाय सध्या तरी दुसरा कुठला पर्याय नाहीये. त्यामुळे सध्या तरी आपण वाट पाहूया. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल जतीन देसाई, सुधीर देवरे, अरविंद गोखले आणि अभय पटवर्धन, तुम्हा चौघांचेही मनापासून धन्यवाद. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.